नमस्कार मैत्रिणींनो, आरतीच किचनमध्ये आपले सगळ्यांचे स्वागत आहे। आज आपला हा बाप्पाचा प्रसाद सगळ्यांना आवडीचा आणि अगदी सोपा असा प्रकार आहे। तर त्याच्यासाठी मी एक भांडं गॅसवर ठेवले आणि त्याच्यात साधारण 3 छोटे चमचे तूप टाकलेले आहे, साजूक तूप। त्याचबरोबर अर्धी वाटी हा दलिया टाकलेला आहे। गव्हाचा रवा जो मिळतो तो दलिया आहे, तो टाकलेला आहे। तो आपण साधारण बारीक गॅसवर असा त्याला तुपामध्ये परतून घ्यायचा आहे। पाहू शकता 5 मिनिटं मी त्याला असा परतून घेतल्यानंतर त्याचा कलरसुद्धा बदलतो। आता जेवढा दलिया घेतला आहे त्याच्या 4 पट साधारण तुम्ही याच्यामध्ये पाणी टाकून घ्या, गरम पाणी टाका आणि 5 ते 7 मिनिटं शिजू दे। त्याच्यानंतर मी इथं काही ड्रायफ्रूट्स आणि हे खोबरं घेतलेलं आहे। तुम्ही वाळलेलं किंवा ओलं खोबरं इथं दोन्हीही वापरू शकता। पुन्हा झाकण ठेवून आपण 5 मिनिटं साधारण शिजवून घेऊया। आता काय करायचं, ज्या वाटीने दलिया घेतल्या त्याच वाटीने मी अर्धी वाटी गूळ घेतलेला आहे। अर्धी वाटीपेक्षा थोडा जास्तसुद्धा तुम्ही घेऊ शकता किंवा कमीसुद्धा घेऊ शकता। हा छान मिक्स करायचा आहे आणि पुन्हा आपण 1-2-3 मिनिटं गॅसवर त्याला तसंच ठेवून द्यायचे, जेणेकरून आपली त्याला छानपैकी चव येईल। आता त्याच्यामध्ये मी इथं सुंठ पावडर टाकलेली आहे 1 चमचा भरून। आता लगेच आपला दलिया एकदम रेडी होऊन गेलेला आहे। 15 मिनिटामध्ये दलिया आपला रेडी होऊन जातो। छानपैकी कुकरला वगैरे लावायची त्याच्या काहीच गरज नाही आहे। पाहू शकता आत्ता हा सध्या तुम्हाला लिक्विड दिसते असं पातळ, पण तो थोडासा थंड झाल्यानंतर घट्ट होऊन जातो। म्हणून अशीच कन्सिस्टन्सी ठेवा, जेणेकरून तो नंतर थोडासा थिक होणार आहे। अगदी आपला झटपट होणारा बाप्पाचा प्रसाद तुम्हाला नक्की आवडेल। नक्की करून पहा, साजूक तुपाबरोबर त्याला सर्व करा। रेसिपी आवडली तर लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा। धन्यवाद।